आणि तिच्या सोंड्याला आपण हात लावला की ती आपली सोंड आपल्या डोक्यावर ठेवते आणि विच इज कन्सिडर्ड ॲज अ ब्लेसिंग. खाली पूर्ण पाणी आहे आणि त्यात ही लिंग उभी आहे. आणि लुक ॲट द ग्रीनरी अँड द ब्युटी गाईज. हम्पीमध्ये काय फिरण्यासारखं? मंदिर नाही, बाजार. नमस्कार फ्रॉम हम्पी गाईस. आणि माझ्या मागे तुम्ही बघा किती सुंदर नेचर आहे. आणि आम्ही जस्ट हम्पीला आलेलो आहोत. आता ॲक्च्युली हम्पीला पण नाही, आम्ही सानापूर लेकजवळ आमचं स्टेकेशन आहे. सो हे आहे ते स्टेकेशन, क्यूट हट सारखं. इथे छान छान रिसॉर्ट्स पण आहे. पण आम्ही ठरवलं की इथे जसे लोक राहतात हटमध्ये, सिम्पल एकदम अस्थेटिक विलेज स्टाईल, तसंच आपण राहूया. म्हणून आम्ही हे एक हट काइंड ऑफ अ रिसॉर्ट बुक केलं. याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये असतील. सो मी तुम्हाला दाखवून देते रूम्स कशा आहेत. फार काही फॅन्सी नाही आहे ऑनेस्टली, पण नीट अँड क्लीन आहे आणि खूप अस्थेटिक आणि ब्युटिफुल आहे. आणि त्याचा व्ह्यू आहे हा माझ्या मागचा, पूर्ण राईसचे फार्म्स आणि हे दगडाचे डोंगर्स, खूप सुंदर आहे. हॅलो गाईज. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, हे नरसिंहा टेम्पल आहे. मी जवळ जाऊन ऑब्व्हियसली तुम्हाला दाखवेल, पण लुक ॲट द ग्रीनरी अँड द ब्युटी गाईज. आय मीन हम्पी याच्यासाठीच फेमस आहे की इथे याचे स्ट्रक्चर्स आहेत सगळे स्टोन मेड, यासाठीच हे फेमस आहे. आणि आता आम्ही ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये आलेलो आहोत, वेदरमध्ये आलेलो आहे, हे खूप प्लीझंट वेदर आहे. काय वाटतं? आणि आपण आलो कुठं आहे माहिती का? फर्स्ट आपण पॉइंट कव्हर करणार आहोत नरसिंहा टेम्पल. जस्ट नरसिंहा मूवी बघून आलोय आणि त्यामुळे असं भारी वाटतंय की नरसिंहाचं ऍक्च्युअली एवढी मोठी मूर्ती, मस्त दगडाची मूर्ती आहे तिथे. तुम्ही मागे बघू शकतात, मस्त वाटतं. आणि जसं ॲटमॉस्फिअर सांगितलं इतकं भारी आहे, म्हणजे जस्ट पाऊस पडून गेला आहे. जसं म्हणतात ना, एक सन प्लस पाऊस आणि आता थोडंसं असं क्लाउडी आहे. येस, एकदम प्लीझंट वेदर आहे आणि फोटोज तर खूप सुंदर येतात. त्यामुळे इंस्टाग्राम चेक करायला विसरू नका. चला बघूया आता अजून काय काय. तर गाईज, आम्ही आता हे नरसिंहा टेम्पल तुम्ही बघितलंच. आता आपण बघूया बडालिंगा, विच इज शिवलिंगाचं एक मोठं व्हर्जन आहे. आय मीन प्रोनाऊन्सिएशन रॉंग असू शकतं, मी तिथे खाली स्क्रीनवर तुम्हाला लिहूनच देईल. ते अगदी जस्ट त्याच्या बाजूलाच आहे. हे नरसिंहा इकडे आहे आणि इथे लगेच बडालिंग आहे. सो आपण बघूया, ते खूप सुंदर आहे आणि खूप मोठं आहे. गाईज, हे बडालिंग आहे, तुम्ही बघू शकतात. खाली पूर्ण पाणी आहे आणि त्यात ही लिंग उभी आहे आणि वरून मस्त उजेड येत आहे आणि एवढी सुंदर आणि स्पिरिच्युअल वाटतंय की मी काय सांगू. आय मीन कॅमेरा जस्टिस पण नाही करणार, हे एवढं सुंदर आहे. खूप सुंदर ना. बऱ्यापैकी गर्दी आहे गाईज. आम्ही लॉंग विकेंडला आलो आहे. तुम्ही बघू शकतात, हे नरसिंहाचं टेम्पल आहे आणि हे बडालिंग आहे. आणि इथे पार्किंग बरीचशी आहे, त्यामुळे पार्किंगसाठी अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. आणि जिथे बघाल तिथे नेचर आहे आणि सुंदर सुंदर आहे. कुठे उभं राहिलं तरी सुंदर फोटोज येणार आहे. असं आहे. देव इकडे रील बनवतोय, सो ते पण बघायला विसरू नका प्लीज. जस्ट मागे तुम्ही बघू शकतात की हे नरसिंहा टेम्पल आणि बडा शिवलिंगाच्या अगदी जवळच विरूपाक्षा टेम्पल आहे, विच इज द बिगेस्ट अट्रॅक्शन इन हम्पी. शिवाचं मंदिर आहे ते पण ॲनिवेज आपल्या लिस्टमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला तिथे जायचंच आहे. इथे शॉपिंग वगैरे आहे, आम्ही लिंबू सोडा वगैरे घेतोय. अगदी जवळ सगळं आहे. ऑटोज पण मला वाटतं इथे डेली जातात. नॉर्मल ऑटोज पण तुम्ही जर इव्हन तुम्ही बाईक्स पण हायर करू शकतात. आम्ही कारने आलो, त्यामुळे आम्ही सगळीकडे कारच घेऊन फिरतोय. पण तुम्ही बाईक हायर करू शकता, तिथं ऑटो पण हायर करू शकतात. देव, आता लिंबू सोडा पिताना कसा आहे? आंबट आहे, सॉल्टी आहे. हा, सोळा संपलाय तसा, आता एवढसा राहिलाय, सोळा संपलाय. तर गाईज, विरूपाक्ष टेम्पलला फार गर्दी होती. म्हणजे आम्ही पार्किंगमधूनच यू टर्न मारला हा विचार करून की आपण अजून काही दिवस आहोत, तर उद्या किंवा परवा जाऊया. आता एकदम 12-1 वाजलेले, त्यामुळे खूप 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 गर्दी झालेली आहे तिकडे. मग एवढ्या गर्दीत जाऊन काय मिनिंग नाही आणि भूक पण लागलेली आहे. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं आहे की इथे खूप फेमस रेस्टॉरंट आहे, मँगो ट्री रेस्टॉरंट. साऊथ हम्पीलाच आहे ते. विरूपाक्ष टेम्पलपासून अराऊंड 3-4 किलोमीटर्स आहे. सो आम्ही तिकडे चाललो आहे. त्याचे रिव्ह्यूज खूप छान आहेत. खूप लोकांकडनं ऐकलं आहे मी की तिकडे जा वगैरे. आणि गर्दी पण असते तिथे. थाळी फेमस आहे, आला कार्ट देखील आहे. पण चला बघूया, आपला नंबर लागला तर ठीक आहे. अदरवाईज आपण नियर बाय काहीतरी प्लेसेस असतील तिकडेच खाऊया, कारण भूक लागली आहे फार आणि वेळ पण झाला आहे. रेस्टॉरंट खूप मोठं दिसतं आहे गाईज. तुम्ही बघू शकतात, हे बघा त्याचा पूर्ण ॲम्बियन्स आहे. आणि त्याच्या नावाप्रमाणेच सगळे ट्रीज आहेत आणि त्याच्यामध्ये टेबल्स वगैरे टाकलेत. ऑफकोर्स इनसाईड सिटिंग पण आहेच बहुतेक. बघूया आपण. इथे पान शॉप आहे. नॉर्मली हे बसायला खूप सुंदर आहे. वॉशरूम्सची सोय आहे. आणि वाव, म्हणजे चप्पल वगैरे काढून गेलेत की काय लोक, असं वाटतंय मला, कारण इकडे बरेच चप्पल्स काढलेल्या दिसत आहे. वाव, म्हणजे खूप स्वस्त असं नाही आहे, पण आय मीन छान आहे. वाय नॉट. गाईज, आम्ही 2 थाळ्या मागवल्या आहेत. ही पूजाची फेवरेट नाही आहे, माझी फेवरेट असणार आहे, कारण की ही नॉर्थ आहे आणि ही आहे साऊथ. नॉर्थ साऊथ दोघांचं कॉम्बिनेशन मागवलं आहे. आणि ही एक पनीर चिल्ली आहे.
आणि कॉम्प्लिमेंटरी आय थिंक मसाला पापड कॉम्प्लिमेंटरी होता का? नॉट कॉम्प्लिमेंटरी बट छान दिसतं. हो. तर गाईज आम्ही बऱ्यापैकी आता थाळी संपवली आहे आणि यात आम्हाला एक पनीर नॉर्थमध्ये पनीरची भाजी आवडली आहे आणि ही लापशी तर प्रत्येक याच्यात आहे. आणि ओव्हरऑल थाळी वर्थ आहे. म्हणजे नॉर्थ इंडियन 350 रुपीजची आहे अँड साऊथ इंडियन 250 रुपीजची आहे. आणि इनफ क्वांटिटी आहे. 2 चपाती, अराउंड 2 भाज्या, डेझर्ट आहे अँड राईस, दोन प्रकारचे राईस. एक नॉर्मल जिरा राईस आहे, सॅलड आहे, एक वॉटरमेलन आहे. इनफ आहे म्हणजे पापड वगैरे छान आहे. इवन क्वालिटी अँड क्वांटिटी खरंच भारी आहे. 5 आउट ऑफ 4 जवळपास. या सर्विस पण फास्ट आहे. जवळपास एवढं छान रेस्टॉरंट नाही आहे असं ऐकलं होतं आम्ही आणि एवढी गर्दी बघून तरी वाटतं आहे की बरोबर असेल. म्हणजे टेस्ट करून तर कळतंच आहे पण एवढी गर्दी बघून पण कळतं आहे की एवढं फेमस काय आहे रेस्टॉरंट. विजिट करू शकता तुम्ही पण. एकदम छान आहे. बाहेर बसायला पण छान आहे. इवन 2 प्रकारचं सिटिंग आहे. एक इंडियन सिटिंग आहे, नॉर्मल टेबल सिटिंग आहे. तर आम्ही सगळे नॉर्मल सिटिंगमध्येच बसलो आहे. इंडियन सिटिंगमध्ये बसल्यावर प्रॉब्लेम काय होतो, पाय दुखतात. म्हणजे ठीक आहे घरी बसतो आपण बाहेर. क्यू आहे हां नाही होणार त्यामुळे तुम्हाला थोडंसं लवकर या. आयदर 12-1 वाजता किंवा मग मागे तुम्ही क्यू दाखवा क्यूमध्ये थांबायला लागतं. स्टील एवढा वेळ तो ऑप्शन बेस्ट आहे की 12 जवळपास 12 सव्वा 12पर्यंत तुम्ही या इथे जेवण करा आणि मग पूर्ण फिरा. बेस्ट तोच आहे. आणि तुम्हाला कसं म्हणजे ट्रॅफिक वगैरे किंवा जास्त गर्दी पण लागणार नाही. जेव्हा बाकीचे लोक इथे येतील जेवायला अराउंड 2-3 पर्यंत येतात फिरून वगैरे, तोपर्यंत तिकडे बाकी खाली झालेलं असेल आणि तुम्ही इझिली फिरू शकता तिकडे. नंबर जास्त लागणार नाही तुम्हाला. बनाना चॉकलेट मिक्सचर आहे. वा वा वा. बिस्किट पण लागते मध्ये. 2 hours later. गाईज आम्ही आता विरूपाक्ष टेम्पलला आलोय आणि बऱ्यापैकी ते पाऊस चालू आहे पण आम्ही ट्राय करतो तुम्हाला दाखवण्याचा. खूप गर्दी पण आहे. हे आहे टेम्पल आणि हे खूप ओल्ड टेम्पल आहे इथलं त्यामुळे ते खूप गर्दी पण असते. मी सांगितल्याप्रमाणे आम्ही दुपारी रिटर्न गेलो होतो गर्दी बघून. आता पावसामुळे जरा गर्दी कंट्रोल्ड आहे आणि तुम्ही बघा त्याचा एंट्रन्सच एवढा ह्यूज आहे आणि खूप मस्त आहे. सॉरी मी माईक लावलाय त्यामुळे आवाजाचा डिस्टर्बन्स असेल. गाईज ही लक्ष्मी हत्तीन आहे जी विरूपाक्ष टेम्पलमध्ये असते आणि ती सगळ्यांना आशीर्वाद देते आणि तिच्या सोंडेला आपण हात लावला की ती आपली सोंड आपल्या डोक्यावर ठेवते आणि विच इज कन्सिडर्ड ॲज ब्लेसिंग्स फ्रॉम हर. आणि ती खूप म्हणजे ओल्ड आहे आणि हे पा ती खूप फ्रेंडली आहे. शॉपिंग करायची आहे आणि नेटवर्क चालत नव्हता. मला काहीच रस्ता मिळत नव्हता कुठे जायचं कसं जायचं. आणि देवला ऑलरेडी शॉपिंग जास्त फारशी आवडत नाही त्यामुळे त्याला तर बरंच झालं की बरं आहे बाबा चला नाहीच नेटवर्क चालत आहे लेट्स गो आउट. त्यासाठी चालू ना एवढ्या लांब मंदिरासाठी जरा किंवा हम्पी फिरण्यासाठी याच्यासाठी आलोच नाहीये. विषय काय आहे आपण फक्त बायकोच्या शॉपिंग साठी आलोय बरोबर ना. बायकोच्या शॉपिंग साठी. हम्पी मध्ये काय फिरण्यासारखं मंदिर नाही. हम्पी बाजार हम्पी आधीपासून बाजार साठीच फेमस आहे. तुम्ही माझ्या पुढे बघू शकता. हा ओल्ड हम्पी बाजार आहे. सो आपले जसे शॉप्स असतात ना तसे शॉप्स आहेत सगळे जे अजून पण तसेच इंटॅक्ट आहेत. गाईज आम्ही हम्पी बाजारमध्ये शॉपिंग करायला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे लेन आहे. इथे बरेच क्लोथिंग आयटम्स आहे, पर्स आहेत आणि पर्सचे जास्त ऑप्शन आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि ड्रीम कॅचेस पण खूप आहेत आणि प्लस हे असे आर्टिफॅक्ट्स पण खूप ठेवलेले आहे. पण त्यातलं सगळ्यात ब्युटिफुल मला वाटतं ते पर्सेस आहेत बिकॉज ते बऱ्यापैकी रिजनेबल प्राईसमध्ये आहे. खूप व्हरायटी आहे आणि खूप छान आहे आणि युनिक आहे. इथले काहीतरी ते काय म्हणतात बनाना लीफपासून बनलेले वगैरे आहेत. ठीक आहे गाईज आमचा डे 1 हम्पीमधला संपलेला आहे. क्लिअरली आम्ही खूप टायर्ड आहोत त्यामुळे फार काही बोलणार नाही. आता आम्ही डिनर करतो आणि सरळ झोपायला जातो. नेक्स्ट डे आम्ही काय काय कव्हर करणार आहोत हे तुम्हाला दाखवतोच. सो स्टे ट्यून राहा. नॉट शुअर आता पार्ट 2 येईल व्लॉगचा की आम्ही याच पार्टला कंटिन्यू करू. नॉट शुअर. पण आमचा डे 1 तरी संपलेला आहे. खूप 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 छान दिवस गेला आहे आमचा. सो हो चांगला गेला. शॉपिंग झाली म्हणून चांगलं आहे. खोटं बोलायचं नाही.
ठीक आहे, खरं ओके. तर हाफ डे मस्त होता. सेकंड पार्ट मध्ये पाऊस आल्यामुळे थोडस हे झालं, पण ठीक आहे. म्हणजे ते विरूपाक्ष टेम्पलला थोडंफार मस्त वाटलं. आणि त्यानंतर काही एवढं करण्यासारखं नव्हतं. आणि शेवटी तर मग शॉपिंग, जसं तुम्ही बघितलं, शॉपिंगच होती. शॉपिंग अँड पूजा कॉम्बिनेशन. हो, आणि 1-1.5 तास पाऊस होता. त्यानंतर सगळा पूर्ण पाऊस थांबला, त्यामुळे खूप जास्त पाऊस होता. नुसतं पाऊस नव्हता. येस, ठीक आहे, ओके, सी यू. बाय. अशा असतात ह्या राईड्स. इथे 5 लोक एका राईड मध्ये जातात आणि त्याची प्राइस अराउंड. गाईज, हे ब्युटी बघा तुम्ही. वाव गाईज, हे एलिफंट स्टेबल आहे. एलिफंट स्टेबल म्हणजे हत्ती ठेवण्याची जागा आहे. शनिवार असल्यामुळे भयानक ट्रॅफिक लागली आज. पुढे जवळपास 3 तास लागते पुढे हम्पी जायला.